आतंकवाद दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असं देवेंद्र फडणवीस म्हटले आणि काँग्रेसने त्यामुळे जाहीरपणे माफी मागितली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। यूपीए सरकारने हे षडयंत्र आखलं होतं असा आरोप त्यांनी केलाय। पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत होती असा दावाही फडणवीसांनी केलाय। हा स्फोट कुणी केला हे पोलीस यंत्रणा सांगेल असं फडणवीस म्हणाले। अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे। खरं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी कारवाई केली त्यांची तर त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे। भगवा या शब्दाचा वापर करू नका अशी माझी नम्र विनंती माझ्या सहकार्यानं सुद्धा। आता ठीक आहे, लोक उलटसुलट आरोप करतात। माझं एवढंच नम्र म्हणणं आहे की आतंकवादाला कुठली जात नसते, धर्म नसतो। आतंकवादी हा खूनी असतो, मर्डरर असतो आणि त्या मर्डररला भारताच्या कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे। मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही। यूपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलीस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेने त्यावेळी केलेलं हे काम आहे। एटीएसनी हा खटल्याचा पहिल्यांदा शोध घेतला, चौकशी केली, आरोपींना अरेस्ट केलं, आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली, पुरावे गोळा केले, पण 2014 साली सत्तांतर झालं। हे वेगळा निकाल लागेल असं आम्हाला वाटलं नव्हतं। पण मला एवढीच विनंती आहे की हे केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचं, ज्याचं एनआयएकडे ज्याचं नेतृत्व आहे, त्या गृह मंत्रालयाचं अपयश आहे। दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट निकालावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं असं शिंदे म्हणाले। मालेगाव प्रकरणी कोर्टाला धन्यवाद देतो। कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो। 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे। ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे। संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे। कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो।